हाय नमस्कार सर्वांना, गुड मॉर्निंग. तर बघा रानात आली सकाळ सकाळचं. कसलं हिरवगार दिसतंय बघा, मस्त असं छान गवारीचं रान आहे. आणि त्यात कोथिंबीर टाकली होती, तर कोथिंबीर न्यायला आली ती भाजीला. बघितली कोथिंबीर. तर आता एवढी नाही कोथिंबीर, तुम्ही म्हणता कोथिंबीर न्यायला आली पण काय कोथिंबीर दिसा नाही. पण कोथिंबीर विकली आम्ही 2-3 बाजारला नेलती विकायला. गवारीतच टाकली होती. आणि खुरपण चालली, तिकडलं खुरपायचं झालंय, इकडलं राहिलंय. त्याच्यामुळं तुम्हाला दिसणार नाही म्हणजे एवढी कोथिंबीर. आता थोडी थोडीच राहिली पातळ. विकली आम्ही कोथिंबीर. कोथिंबीरीचं पण चांगलं पैसे झाला, रेट घावला चांगला कोथिंबीरीला. आता लय रेट आहे कोथिंबीरीला, महाग आहे. तर आली होती रानात, म्हणलं सकाळ सकाळची एक मस्त असा व्हिडिओ घ्यावा. तर बघा कोथिंबीर कसं काय आमची हिरवीगार. आता फुलं आले ते तिला. जवळच आहे इथं घराजवळ, त्यामुळं जास्त नाही चालवली, थोडी चालवली. परत लागली की आणि न्यायची ताजी ताजी मस्त. रानातली चालली कोथिंबीर घेऊन. आणि म्हणलं चांगला कोथिंबीरीला भाव पण सापडला. आता संपली आहे, परत दुसरी टाकली आहे. आणि दुसरीचं अजून काय होते काय माहिती. तर इकडं आपलं सायपिंग इकडं आपलं सायपिंग घेऊन पण चालू आहे. का बघितलं का पाईप इकडं, इथं वर शेततळ आहे, तिथनं असंच पाईप घेतलाय सायपिंगचा, इकडं जोडलाय. इकडं बा पुढे गेलं दाखवते तुम्हाला. हा का बघितलं का, तर इथनं असं जोडला. इथं फिल्टर आहे पाण्याचा, ड्रीपसाठी फिल्टर बसवलेला. कारण ड्रीपमध्ये काय थोडंसं गुतलेलं हे फिल्टर नसला की पाण्यात काहीतरी हे गेलं, पाण्यात थोडीफार घाण गेली की ती ड्रीपमध्ये गुतून बसतं. मग व्यवस्थित काही ड्रीप चालत नाही, पाणी नाही पडत नीट. त्याच्यामुळं तिथं फिल्टर बसवलेला. आणि मग त्या फिल्टरमधून पाईपलाईनीतनं पाणी तसंच खाली सोडलं आहे खालच्या रानात, तिथं कांद्याला. इकडं आपली भेंडी. तर बघा भेंडीला भेंड्या आल्या तिथं, तोडून ठेवायच्या आहेत. आज उद्याच्याला गुरुवार आहे, दिसतात का भेंडीला भेंड्या कसल्या. इकडं पण आहे का, तर चांगले आल्या तिथं भेंडीला भेंड्या मस्त अशा. तोडायच्या तिथं आता तोडून ठेवायच्या. आणि उद्या पण सकाळचं तोडायच्या, म्हणजे उद्या गुरुवार, उद्या बाजारला न्यायला होतात. त्याच्यामुळं तोडून ठेवायच्या. असं उद्यापर्यंत लय मोठ्या होतील, म्हणून आज काय तोडायच्या, उद्या काय तोडायच्या. आणि गवार पण तोडायची उद्याच्याला. हो गवारीला पण शेंगा आल्या तर छानपैकी. त्याला पाणी दिलेलं, परवा भिजवून काढली, त्यामुळं शेंगा चांगल्या मोठ्या झाल्यात. म्हणलं गुरुवारपर्यंत चांगल्या होत्या, त्यामुळे पाणी दिलं. तर बघा लाईट तर अजून काय आली नाही. तर हाय सायपिंग चालू. आली तर आली, नाही तर काय नाही. पाणी प्यायला सुद्धा विहिरीहून आणावं लागेल जाऊन. लय अवघड आहे, लाईट नाही त्याच्यामुळं. तर डीपीचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे डीपीचा कधी होतोय, कधी नीट करतात कधी नाही. जेव्हा नीट करतात तेव्हा चालू होईना. आता 2 दिवस झालं काय चालू नाही केली. बघू आता कधी चालू होती. चालू झाल्यावर टाकेनच व्हिडिओ. मका पण भिजवायची या. मोटर चालू झाली की मकाचाच व्हिडिओ येणार आहे तुम्हाला, लाईट आली की. तर चालली आता कोथिंबीर घेऊन घरी मस्त भाजीसाठी ताजी ताजी. आणि गावार तोडायची परत थोड्या वेळाने. स्वयंपाक बिपाक आवरून घरचं सगळं गावार तोडा यायचंय. तर पोरांचं चाललंय इकडं पोहायचं रोजच्या प्रमाणे. आय झालं का, चला की. कधी आरती करायची र? हा चला लवकर. चला जाती घरी, आवारती घरचं सगळं. परत रानात येते, पाणी पण लावलंय, ते पण पाणी पण बघायचं. आणि हे पण शेंगा पण तोडायच्या. तर असू द्या, बघा कसं वाटतं व्हिडिओ आमचं शेतीतलं. शेतीविषयी माहिती सांगते सगळी. नारळाची झाडं बिडं कशी हिरवी गार आहेत बघा. दारातच आहेत लय झाड आहेत. इकडे पण चिंचेचं झाड आहे का, दारातच आहे आमच्या. भरपूर झाड आहेत. आणि दारात झाडं असली तरच छान वाटतं, फ्रेश वाटतं झाडांमुळं. हे पण वारं ही जास्त लागतं. झाडं असावी दारात, त्याच्यामुळे लावले तिथं. आणि सगळीकडे झाडं तिथं नारळाचं झाड केवढं मोठं, ह्याला नारळ आलं तिथं का. तर असं ते बघा कसं वाटतं व्हिडिओची. बाय बाय.